मंडळी नमस्कार। हा आपला जो ॲग्रीपॉवर सीसीटीव्ही कॅमेरा आहे याचं संपूर्ण इन्स्टॉलेशन आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वप्रथम या कॅमेऱ्यासोबत अशा प्रकारचा तुम्हाला यूजर मॅन्युअल मिळेल। यामध्ये QR दिला आहे, तो QR आपण स्कॅन करू आपल्या मोबाईलमध्ये। हा QR स्कॅन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिंक मिळेल, यामध्ये हे ॲप्लिकेशन दिलेलं आहे, तो ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करूया। म्हणजे या ॲप्लिकेशनने हा कॅमेरा संपूर्णपणे ऑपरेट होतो। तर इथं पहा ॲप्लिकेशनचं नाव दिलेलं आहे, हे आता इन्स्टॉल होत आहे आपल्या मोबाईलमध्ये। आता हे ॲप्लिकेशन आपण ओपन करूया, ॲग्रीच्या बटनवर क्लिक करू। आता तुमचं हे सर्वप्रथम तुम्ही जर पहिल्यांदा हे ॲप्लिकेशन ओपन करत असाल तर इथं तुमचं अकाउंट नसेल, त्यासाठी आपल्याला अकाउंट तयार करावं लागेल। तर रजिस्टर नाव या बटनावर आपण क्लिक करू। इंडिया ऑटोमॅटिक आलं, नाही तर तुम्ही इथून इंडिया सिलेक्ट करू शकता। प्लीज एंटर युअर ईमेल ॲड्रेस, इथे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, तो आपण टाकूया इथे। आणि आय हॅव रीड अँड ॲग्री या चेक साईनवर आपण क्लिक करूया। त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला एक OTP मिळेल, ते OTP तुम्हाला इथं इनपुट करायचा आहे। इथे एक हा OTP आपल्याला मिळालेला आहे, 5198 5198। ते एक पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला, हे थोडं आता पॉज करून टाका। तुम्हाला लक्षात राहील असा एक इथं पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं डनवर क्लिक करूया। म्हणजे त्या पासवर्ड जो पण तुम्ही टाकणार नाही तो पण ते लॉग इन होणार नाही, ठीक आहे। आता ज्या ईमेल आयडीवरून मी इथं रजिस्टर केलेला आहे तो ईमेल आयडी आणि आत्ता तयार केला पासवर्ड, हे दोन्ही टाकून आपण लॉग इनवर क्लिक करूया। याला जे काही परमिशन लागतात ते आपण देऊन देऊ। आता इथे एक ऑप्शन आहे ॲड न्यू डिव्हाइस, म्हणजे जो कोणता आपण कॅमेरा आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराला फिट केला आहे ते आपण इथं ॲड न्यू करू। इथं ॲड न्यू बटनवर आपण क्लिक करायचं आहे। वापस इथे एक काही परमिशन मागत आहे, ते आपण देऊन देऊ त्याला। आणि इथे एक स्कॅनर ओपन झालेला आहे, या स्कॅनरने इथं पहा कॅमेरा मागे तुम्हाला एक QR दिसत आहे, हा स्कॅन करायचा आहे आपल्याला, ठीक आहे। आता हे स्कॅन झाल्यानंतर इथे एक पुन्हा नोटिफिकेशन येत आहे, कॅमेरामध्ये सिम टाका। आता सिम कशा प्रकारे टाकायचं आणि कुठे टाकायचं हे आपण पाहूया। तर अशा प्रकारचं एक मायक्रो सिम आपल्याकडे असणं आवश्यक आहे, ठीक आहे। आणि कॅमेऱ्याच्या बॅक साईडला इथं एक सॉकेट आहे, हे अशा प्रकारे ओपन होतं। आणि आपण हे कॅमेरा असा पकडूया। आता यामध्ये दोन सॉकेट दिसत आहे, एक खाली जे मोठं सॉकेट आहे ते मेमरी कार्डसाठी आहे आणि वरतं जे छोटं सॉकेट आहे ते सिम कार्डसाठी आहे। सिम कार्ड कशा प्रकारे टाकायचं, हे जे नाव आहे हे वरतून असलं पाहिजे आणि हे जे प्लेट असते हे खालच्या साईडने असल्या पाहिजे आणि हे क्रॉस आतमध्ये असलं पाहिजे, हे जे सिमचं क्रॉस असते ना हे आतमध्ये असलं पाहिजे। अशा प्रकारे आपण हे इथं टाकूया। आता हे टाकल्याच्या नंतर याला आपण कटकन असा आवाज येईल, कटकन आवाज आला म्हणजे ते सिम आपलं पूर्णपणे यामध्ये फिट झालेलं आहे। त्यानंतर पहा इथे एक खाली एक हे रबर दिसत आहे, हा रबर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथं ऑन ऑफचं एक बटन दिलं आहे। त्यानंतर हे कॅमेरा आपण ऑन करून घेऊ। कॅमेरा ऑन झाला की असे थोडीफार मूवमेंट चालू होऊन जाते, ठीक आहे। त्यानंतर आता आपण पुन्हा ॲप्लिकेशनमध्ये येऊया, तिथं नेक्स्ट बटनवर क्लिक करू आपण। सिम कार्ड डिटेक्शन सक्सीडेड, सिम कार्ड चालू झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर कॅमेरा चालू झाल्यानंतर तर आतमध्ये इथे एक बटन आहे व्हाईट कलरचा, हे दाबून आपल्याला हे डिव्हाइस एकदा रिसेट करणं आवश्यक आहे। रिसेट झाल्यानंतर हे कॅमेरा ऑटोमॅटिक सांगतो, ठीक आहे। आता हा रिसेट झालेला आहे। त्यानंतर आता आपण पुन्हा ॲप्लिकेशनवर येऊया। इथे एक अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसेल, यावर आपण क्लिक करू आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करू।
आता हे ॲटोमॅटिक कॅमेरा आपला या ॲप्लिकेशनसोबत कनेक्ट होईल. SIM card detection succeeded. Network connection succeeded. तर या प्रकारे आपला कॅमेरा इथे कनेक्ट झालेला आहे. तर या कॅमेराला आपल्याला एक नाव द्यायचं आहे. म्हणजे कोणाकोणाच्या शेतामध्ये 2-3 कॅमेरा असतात, तर हा कॅमेरा कुठे लावलेला आहे ते एक नाव देऊन द्यायचं. आता इथं मी ऑफिस कॅमेरा असं नाव देतो. ऑफिस कॅमेरा आणि इथे क्लिक करतो. ठीक आहे. आता अशा प्रकारे हा कॅमेरा इथं हा बा. तर अशा प्रकारे आपला ही संपूर्ण CCTV कॅमेरा इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे. तर आपल्या मोबाईलमध्ये पण हा कनेक्ट झालेला आहे. तर या मोबाईलवरूनच आपण याला कंट्रोल करू शकतो. जर आपल्याला वाटत आहे या साईडला कोणी आहे तर आपण इकडं करू शकतो कॅमेरा, त्या साईडला कोणी आहे तर ते ॲटोमॅटिक या मोबाईलवरून आपण जर फिरवला तर तिकडं पण जाईल. आता आपल्याला वाटत आहे शेतामध्ये कोणीतरी आहे, आपल्याला सायरन वाजवायचं आहे, तर सायरन पण आपण इथून वाजवू शकतो. आपण डायरेक्ट बोलू पण शकतो. जर आपण घरी बसून आपण आता मोबाईलमध्ये पाहता तिथे कोणीतरी आहे तर त्या माणसाशी आपल्याला संवाद करायचा आहे, तर डायरेक्ट आपण कॅमेऱ्याच्या थ्रू तो संवाद आपण करू शकतो. हॅलो 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 म्हणजे मोबाईलमधून डायरेक्ट कॅमेरामध्ये आवाज आपला येईल आणि दुसऱ्या जर व्यक्ती असेल त्यांचा पण आवाज आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ऐकू. ठीक आहे. आता इन्स्टॉलेशन झाल्यानंतर मोशन डिटेक्शन झालं पाहिजे किंवा आपल्या शेतामध्ये कोणी एखादा माणूस फिरत आहे हे आपल्याला ॲटोमॅटिक माहीत झालं पाहिजे. त्यासाठी इथं आपण सेटिंगवर येऊया. या 3 डॉटवर क्लिक केल्यावर इथं सेटिंगचा ऑप्शन दिसते, यावर क्लिक करूया. त्यानंतर इथं वर्किंग मोड याच्यावर क्लिक करायचं. मोशन डिटेक्शन इथं ऑन दाखवत आहे आणि ह्युमन डिटेक्शन हे ऑफ आहे, हे आपल्याला चालू करायचं आहे. आता याने काय होईल, ज्या वेळेस कॅमेरासोबत कोणी व्यक्ती येईल तर ते ॲटोमॅटिक त्याला फॉलो करेल. तर यामध्ये आता माणसाला जर ट्रॅक करायचं असेल, शेतामध्ये एखादा माणूस असेल त्याला ट्रॅक केलं पाहिजे कॅमेराने, ॲटोमॅटिक त्याच्या मागे कॅमेरा फिरला पाहिजे, म्हणजे मुवमेंट केला पाहिजे. त्यासाठी कसं करायचं, सेटिंगमध्ये जाऊ. मॉनिटरिंग फंक्शन नावाचं एक ऑप्शन इथं आपल्याला दिसते, यावर क्लिक करायचं आणि इथे एक ऑप्शन दिसते आपल्याला पर्सन ट्रॅकिंग, हा इथे ऑफ आहे, हे आपण चालू करून घेऊया. आता याने काय होईल, जर शेतामध्ये जर कोणी आलं, आता आपण या कॅमेऱ्यासमोर जाऊया, ॲटोमॅटिक मुवमेंट करत आहे. आता पहा त्याने मला कॅप्चर केलेला आहे. आता आपण जिकडे जाईल तिकडं तो फिरला पाहिजे, असं का कॅमेऱ्याच्या पलीकडून दाखवा म्हणजे माहीत पडेल. पहा ॲटोमॅटिक तो मॉनिटर करत आहे माणसाला. ठीक आहे. अशा प्रकारे हा कॅमेरा आपला काम करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा माणूस तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. धन्यवाद.